रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघर्षात पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये। मात्र जिल्हा विकास निधी वापरावर महायुतीच्या सर्व घटक पक्षांमध्ये एकमत झाल्याचं दिसून येतंय। सर्व सत्ताधारी आमदारांना विकास निधीमध्ये समान वाटा दिला जाणार आहे आणि यासाठी आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील कामं सुचवण्यास सांगण्यात आलेलं असून लवकरच त्यांना मंजुरी दिली जाणार आहे। सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील संघर्षामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाचा पेच कायम आहे। जिल्ह्यासाठी 140 कोटींचा विकास निधी प्राप्त झालाय, परंतु पालकमंत्री नसल्याने जिल्हा नियोजन समिती गठीत झाली नाहीये आणि त्यामुळेच विकास निधीचं वाटप कसं करायचं हा प्रश्न होता। मात्र आता सर्व घटक पक्षांनी एकत्र येत यावर मार्ग काढलेला आहे। आम्हाला प्रत्येक आमदारांना 18 कोटी रुपये आलेले आहेत आणि त्याची आता आम्ही कामही सुचवलेली आहेत। त्याची मान्यता या गणपती गेल्यानंतर एक 8-15 दिवसांमध्ये होतील आणि तशी काही अडचण नाही आहे, कारण आम्ही मंत्री असल्यामुळे आम्ही ते बसून अधिकाऱ्यांशी आणि या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही ते वाटप केलेलं आहे आणि ते योग्य वाटप झालेलं आहे आणि जे काय उर्वरित अजून थोडे पैसे शिल्लक आहेत त्याचं पण वाटप नंतर करू। परंतु पहिले आमच्या वाट्यावरती प्रत्येक आमदाराला जे 18 कोटी आलेले आहेत ते आम्ही पहिला आता कामं देऊन पूर्ण करू।